आज आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा भाग बघणार आहोत. अतिशय महत्वाचा भाग आहे, तसं सगळंच महत्वाचं आहे. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम बघण्यापूर्वी आपण आयसोमेरिझम म्हणजे काय बघूया, नंतर टाइप्स ऑफ आयसोमेरिझम बघूया. त्याच्याही अगोदर वन मोर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड इज organic compound shows the phenomenon of isomerism. What is isomerism? Two or more compounds having same molecular formula but different structural formulae called isomers, and phenomenon is called isomerism. In organic chemistry there are two types of isomerism. One, structural isomerism. Structural isomerism and second, stereo isomerism. पहिल्यांदा आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम बघूया. ऍक्च्युअली हा 11वीतला भाग आहे, पण तरी सुद्धा यामध्ये येणारे जे टाइप्स आहेत स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मधले ते पुढच्या टॉपिक मध्ये म्हणजे अल्कोहोल, फिनॉल, इथर, त्याच्यानंतर अल्डिहाइड्स, कीटोन्स यामध्ये येते त्या टाइपचं आयसोमेरिझम, आणि त्यामुळे मी इथंच ते कव्हर करते. बघा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, two or more compounds having same molecular formula but different structural formulae called isomers, and phenomenon is called isomerism. There are 5 types of structural isomerism. One, chain isomerism. Chain isomerism. Second, position isomerism. Chain isomerism, position isomerism. Then functional isomerism. For metamerism. And 5, tautomerism, or it is also called as keto-enol isomerism. बघा, structural isomerism divided into 5 types: chain isomerism, position isomerism, functional isomerism, metamerism and tautomerism. एक एक थोडक्यात सांगते. बघा, चेन आयसोमेरिझम, two or more compound having same molecular formula but different structural formulae. इथं arrangement of carbon chain is a different. For example, N-butane and isobutane are chain isomers. N-pentane, isopentane and neopentane are chain isomers. पहिलं बघूया आपण. N-butane, CH3, CH2, CH2, CH3, N-butane. Isobutane, CH3, CH, CH3, CH3. लक्षात येत असेल का? आता पोझिशन आयसोमेरिझम, टू और मोर कंपाउंड हैविंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट position of functional group is different in carbon chain. For example, alkenes मध्ये आपण बघितलं होतं 1 ब्युटीन, 2 ब्युटीन, 1 ब्युटीन 1 2 3 आणि 4, 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड CH3 CH CH CH2, 1 ब्युटीन, 2 ब्युटीन, 2 ब्युटीन आणि आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीन बघा, 3 कार्बन, एक वजा केलेला मी 2 नंबरला जोडला आणि डबल बॉन्ड या 2 मध्ये किंवा या 2 मध्ये ठेवा. CH3 CH2 या तिन्हींचा
मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्केन मध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि त्याची पोझिशन मात्र तिन्हीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. इथं 1 आणि 2 कार्बन मध्ये, इथं 2 आणि 3 मध्ये आहे, तर इथं बघा 1 आणि 2 मध्ये आहे. आणि म्हणून हे काय आहे? पोझिशन आयसोमर्स आहे. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम हे अतिशय महत्वाचे आहे पुढच्या टॉपिक मध्ये आणि त्याच्या पुढच्या टॉपिक मध्ये, म्हणजे लीड्स केटोन्स मध्ये. आणि पहिला आपला जो अल्कोहोल इथर फिनॉल यामध्येही हे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम आहे. बघा, molecular formula same, 2 or more compounds having same molecular formula but different functional groups called functional isomers, and phenomenon is called functional isomerism. For example, 2 compounds having molecular formula C2H6O, molecular formula same आहे पण फंक्शनल ग्रुप वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ 2 कार्बनचं अल्केन इथेन आणि इथेल अल्कोहोल C2H5OH हे अल्कोहोल आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. तर डायमिथिल इथर CH3O CH3 म्हणजे डायमिथाइल इथर आणि इथाइल अल्कोहोल हे काय आहे? फंक्शनल आयसोमर्स. का? फंक्शनल ग्रुप जे आहे ते डिफरंट आहेत पण मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम आहे. नंतर मेटामेरिझम हे पण आपल्याला इथर मध्ये येणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फंक्शनल ग्रुप सेम, पण अरेंजमेंट ऑफ कार्बन किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप इज अ डिफरंट. फॉर एक्झाम्पल बघा, अतिशय महत्वाचे पुढच्या टॉपिक मध्ये येणार आहे. C2H5O C2H5 डायइथाइल इथर, CH3O CH2 CH2 CH3 मिथाइल एंड प्रोपाइल इथर, आणि नंतर CH3O CH CH3 CH3 आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. या तिन्हीमध्ये काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, पण फंक्शनल ग्रुपला अटॅच असणारे जे कार्बन स्केलेटन आहे त्याची अरेंजमेंट काय आहे? डिफरंट आहे. आणि याला काय म्हणतात? मेटामेरिझम. परीक्षेला हे प्रश्न मेटामेरिझम इथर मधलं विचारलं जातं, त्या टॉपिक मध्ये आपण बघणारच आहोत. आणि शेवटचं आहे टॅटोमेरिझम. यामध्ये मिक्सचर ऑफ 2 or more कंपाऊंड्स. बघा, फॉर एक्झाम्पल इथं याला कीटो इनॉल आयसोमेरिझम असंही म्हणतात. कीटो इनॉल कारण काय? हा केटोनिक ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. इक्विलिब्रियम इस्टॅब्लिशेस बिटवीन 2 कंपाऊंड्स. बघा काय होतं? इथं इंटर कन्वर्जन होतं. हा हायड्रोजन जो आहे तो या ऑक्सिजन कडे जातो, सी तो गेला हायड्रोजन तिथला डबल बॉन्ड क्रिएट होतो आणि या ऑक्सिजनला जाऊन मिळतो कार्बन टेट्राव्हॅलेंट आहे. इथं कीटो म्हणजे केटोनिक ग्रुप आणि इथं अल्कोहोल मधला ऑइल कीटो आणि डबल बॉन्ड आहे म्हणून कीटो इनॉल आयसोमेरिझम किंवा टॅटोमेरिझम असं म्हणतात. बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 2 टाईपचे आयसोमेरिझम आहेत. त्यापैकी पहिलं जे आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, म्हणजे 2 or more कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. आणि त्याचे 5 टाईप आहेत. चेन आयसोमेरिझम म्हणजे कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. पोझिशन आयसोमेरिझम सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण फंक्शनल ग्रुपची अरेंजमेंट म्हणजे पोझिशन जी आहे ती डिफरंट आहे. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम 2 or more compounds having same molecular formula but different functional groups. Metamerism, compound having same molecular formula
but distribution of carbon chain around किंवा either side of functional group is different. आणि लास्ट टॅटोमेरिझम. त्याच्यानंतर आपण 11वीत असताना दुसरा टाइप म्हणजे पहिला सांगितला मी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशन 11वीत आपण बघितली होती. 2 or more compounds having same molecular formula but arrangement of atoms or groups in a space is different. किंवा there is a different spatial arrangement of atom or group called स्टिरिओआयसोमेरिझम. आणि स्टिरिओआयसोमेरिझम मध्ये पण 2 टाइप आहेत. त्यामधला पहिला टाइप आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपण पाहिलेलं आहे बघा. आयसोमेरिझम एक्झिबिटेड बाय अल्कीन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि त्यामध्ये सिस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर हेही आपण बघितले होते. सिमिलर ॲटम or group are present on same side of carbon-carbon double bond called cis isomer, and when they are present on opposite side of carbon-carbon double bond called trans isomer. आणि दुसरा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. याचीही व्याख्या आपण 11वीत असताना पाहिलेली होती. सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, but arrangement of atom or group in a space is different called optical isomerism. आणि आता आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे बघणार आहे. तर ते बघत असताना आपण पहिल्यांदा कायरल ॲटम आणि मोलिक्युलर कायरॅलिटी हा भाग बघणार आहोत. खूप शिस्तीत व्यवस्थित समजून घ्यायचंय बघा. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड. सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड. ब्युटाइल किती कार्बन ॲटम? 4 बघा. 1 2 3 आणि 4. सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड कार्बन टेट्राव्हॅलंट आहे बरोबर. अगोदर स्ट्रक्चरल फॉर्म्युला व्यवस्थित लिहूया आणि नंतर पुढचा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे बघा. नंबर देऊया कार्बनला 1 2 3 आणि 4. 2 क्लोरोब्युटेन हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. इथं आपण क्लोरीन जोडला 2 नंबरला, हायड्रोजन बाकी सगळे जोडून घ्यायचे. पहिल्यांदा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ 2 क्लोरोब्युटेन आलं लक्षात. सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड किंवा 2 क्लोरोब्युटेन. आता आपल्याला ऑप्टिकल आयसोमर शिकण्यासाठी सिमेट्रिक कार्बन आणि असिमेट्रिक कार्बन हे बघायचंय. तर प्रत्येक कार्बनला अगोदर जे अटॅच असणारे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम अगोदर आपण लिहूया. खूप सोपं आहे बघा. कार्बन 1. कार्बन 1 म्हणजे हा कार्बन. आता या कार्बनला कोण कोण अटॅच आहे? पूर्ण हा बल्की ग्रुप आणि 3 हायड्रोजन बघा. हा 1 हायड्रोजन पहिला, हा दुसरा, हा तिसरा. झाले 3 हायड्रोजन आणि पूर्ण हे म्हणजे CH Cl CH2 CH3 बघा. कार्बन टेट्राव्हॅलंट आहे आणि या 1 नंबरच्या कार्बनला कार्बन 1 ला कोण कोण अटॅच आहे? हे 3 हायड्रोजन आणि हा पूर्ण बल्की ग्रुप. येते लक्षात. आता कार्बन 2 बघूया आपण. कार्बन 2. आता हा 2 नंबरचा जो कार्बन आहे हा कोणाकोणाला अटॅच आहे बघा. हा एक पूर्ण कुठला ग्रुप? मिथाइल ग्रुप बरोबर.
CH3 म्हणजे कुठला ग्रुप? मिथाइल ग्रुप. नंतर कुणाला अटॅच आहे? हा हायड्रोजन. नंतर कुणाला अटॅच आहे? हा क्लोरीन. आणि कुणाला अटॅच आहे? हा पूर्ण म्हणजे कुठला? CH2 CH3 किंवा याला इथाइल ET असं म्हणायचं. मिथाइलला ME म्हणायचं. पण म्हणायची काही गरज नाहीये, पण आपण लक्षात ठेवण्यासाठी तसं लिहिलं तरीही चालते. आलं लक्षात? 2 नंबरचा कार्बन कुणाकुणाला अटॅच आहे? मिथाइल ग्रुप, एक हायड्रोजन, दुसरा क्लोरीन आणि पूर्ण हा बल्की ग्रुप कुठला? इथाइल ग्रुप. आता C3 3 नंबरचा कार्बन बघा. 3 नंबरचा हा कार्बन हा कुणाकुणाला अटॅच आहे बघा. इकडचा पूर्ण हा बल्की ग्रुप म्हणजे CH Cl CH3 करेक्ट. 3 नंबरचा कार्बन पूर्ण हा ग्रुप. नंतर हे एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन आणि हा कंप्लीट मिथाइल ग्रुप. येते लक्षात? खूप व्यवस्थित लक्ष द्या, कारण त्याच्याशिवाय पुढचा पॉइंट लक्षात येणार नाहीये. यामधला प्रत्येक कार्बन कुठल्या एटमना किंवा ग्रुप ऑफ एटमना अटॅच आहे ते अगोदर आपण लिहायचं आणि नंतर तुम्हाला मी सिमेट्रिक कार्बन म्हणजे काय आणि अनसिमेट्रिक कार्बन म्हणजे काय हे बघूया. आता कार्बन 4 बघा. कार्बन 4 म्हणजे हा चौथा कार्बन जो आहे तो पूर्ण या बल्की ग्रुपला अटॅच आहे. म्हणजे CH2 CH Cl CH3 करेक्ट. हा कार्बन या पूर्ण ग्रुपला. नंतर 3 हायड्रोजन आहेत बघा. 3 हायड्रोजन करेक्ट. 4 नंबरचा बघा. 1 नंबरचा कार्बन कुणाकुणाला अटॅच आहे? तर 1 2 3 1 2 3 हे 3 हायड्रोजन एटम आणि हा पूर्ण ग्रुप CHCl CH2 CH. 2 नंबरचा कार्बन बघा कुणाला अटॅच आहे? हा पूर्ण CH3 ग्रुप, हा हायड्रोजन, हा क्लोरीन आणि हा पूर्ण ग्रुप CH2 CH3. 3 नंबरचा कार्बन बघा कुणाला अटॅच आहे? तर हा पूर्ण ग्रुप CHCl CH3. नंतर हे 2 हायड्रोजन आणि हा पूर्ण मिथाइल ग्रुप. 4 नंबरचा कार्बन बघा हा पूर्ण बल्की ग्रुप CH2 CHCl CH3 आणि हे 3 हायड्रोजन. लक्षात येते? तर आता आपण प्रत्येक कार्बन जो आहे तो कशा एटमना आणि ग्रुप ऑफ एटमना अटॅच आहे बघायचं. त्याच्या अगोदर सांगते, एनी कार्बन joined to similar atom or groups called symmetric carbon. सिमेट्रिक कार्बन म्हणजे काय? पुस्तकात नाहीये दिलेलं, पण तुम्ही समजून घ्या, कारण त्याच्याशिवाय हे पुढचं आपल्याला कायरल कार्बन लक्षात येणार नाहीये. एनी कार्बन joined to similar atom or group of atoms called symmetric carbon. आणि सेकंड आहे असिमेट्रिक कार्बन. Asymmetric carbon means any carbon joined to 4 different atom or groups or 4 different substituents called asymmetric carbon, and asymmetric carbon is called chiral carbon. Chiral carbon म्हणजे काय? की जो कार्बन 4 वेगवेगळ्या एटमना किंवा ग्रुप ऑफ एटमना किंवा 4 सबस्टिट्युएंट्सना अटॅच असतो त्याला काय म्हणायचं? असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन. आता बघा तुम्ही, C1 कार्बन joined to 3 similar atoms, therefore carbon 1 is a symmetric carbon.
Carbon 1 is a symmetric. Carbon 2 attached to 4 different substituents, 4 different atoms or group of atoms, and therefore carbon 2 is a asymmetric. Carbon 2 is a asymmetric. Carbon 3 बघा, carbon 3 joined to 2 similar atoms. 2 हायड्रोजन सारखे आहेत, 4 वेगवेगळ्या आयटमना तो किंवा ग्रुप ऑफ आयटमना अटॅच नाही, आणि म्हणून हा सुद्धा कसा आहे, सिमेट्रिक. हा सुद्धा कसा आहे, सिमेट्रिक कार्बन आहे. कार्बन 4 बघा, कार्बन 4 joined to 3 similar atoms hydrogen, and therefore it is also symmetric carbon. Symmetric carbon. लक्षात आलं, सिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, एनी कार्बन joined to similar atoms, 2 or more, they called symmetric carbon. Any carbon attached to 4 different substituents, atoms or group of atoms, called a symmetric carbon, and it is also called chiral carbon. What is chiral carbon? Carbon, any carbon attached to 4 different substituents. Carbon 3 2 सेम हायड्रोजन आयटम आहेत त्यामध्ये, आणि म्हणून कसं आहे, सिमेट्रिक. तर कार्बन 4 यामध्ये 3 सिमिलर हायड्रोजन आहेत, आणि म्हणून हा सुद्धा कसा आहे, सिमेट्रिक कार्बन. आता आपल्याला बघायचंय कायरल आयटम. लक्षात आलं, कायरल आयटम, एनी कार्बन अटॅच्ड टू 4 डिफरंट सबस्टिट्यूएंट्स, 4 different atom or group of atom called asymmetric carbon or chiral carbon. Concentrate carbon 2. आपल्याला कार्बन 2 पाहिजे, तो कसा आहे, asymmetric कार्बन आहे. आता त्याची अरेंजमेंट आपल्याला काढायची आहे. asymmetric कार्बनची, कायरल कार्बन ज्या 4 डिफरंट सबस्टिट्यूएंट्स ना अटॅच आहे, आणि आपल्याला माहित आहे हे कोण आहे, अल्काइल हलाइड आहे. and in alkyl halide carbon undergo which type of hybridization? sp3 hybridization. And the geometry of carbon is tetrahedral. Bond angle 109 degree 28 minute. येते लक्षात. आता याचं टेट्राहेड्रल नेचर किंवा टेट्राहेड्रल कार्बन काढत असताना 11वीत आपण वेज डॅश फॉर्म्युला बघितलेला आहे. त्यामध्ये आपण 2 सॉलिड लाईन काढत होतो, एक वेज आणि एक डॅश. तर मी तुम्हाला आता सांगत असताना हे एक्झाम्पल आपण केमिस्ट्री लॅब मध्ये ट्रायपॉड स्टँड पाहिलेलं आहे. ट्रायपॉड स्टँड पाहिलेलं आहे. त्याचे 3 असे खाली लेग्स असतात, आणि त्याच्यावरचा जो भाग आहे की ज्याच्यावर आपण वायर गेज वगैरे ठेवतो त्याच्यावरती, म्हणजे आपलं हे मनगट हे वरचं आणि हे 3 जे आहेत हे टेट्राहेड्रल अरेंजमेंट. म्हणजे मी तुम्हाला दाखवत असताना ट्रायपॉड स्टँडच दाखवायला आणलेलं आहे. कारण काय आहे हे बघा, आपण बघितलेलं आहे लॅबमध्ये. हे याच्यानंतर मी हे डस्टर याच्यावरती असं ठेवलं, लक्षात येते, हे डस्टर वरती ठेवलं, आणि याचं स्ट्रक्चर काढत असताना एक तुमच्या लक्षात येईल की यामधले 2 बॉन्ड जे आहेत, 2 बॉन्ड म्हणजे कुठला, एक हा वरचा बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, हा काय येतो प्लेन मध्ये, आणि तो काय दाखवायचा, सॉलिड लाईन दाखवायचा. लक्षात येते. त्याच्यानंतर बघा, याची एक बाजू आपल्याकडे आहे, एक बाजू आपल्याकडे आहे, ती वेज म्हणजे
या पद्धतीने दाखवायची. सॉलिड लाईन अशी वेज. आणि जी मागची बाजू आहे, जी मागची बाजू आहे ती डॅशनं दाखवायची. येत आहे लक्षात? बघा, हे दोन बाजू प्लेन मध्ये आहेत, ही आणि ही बाजू. ही बाजू जी आहे तुमच्याकडे किंवा माझ्याकडे आहे ती कशी दाखवायची? अशी. आणि जी पाठीमागची बाजू आहे ती ही बाजू. समजते? तर यामध्ये हा जो कार्बन आहे, हा जो कार्बन आहे हा कसा आहे? कायरल कार्बन. बघा, 2-क्लोरोब्युटेन किंवा सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड मध्ये असणारा हा कार्बन हा कसा आहे? कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन. व्हाय? बिकॉज इट इज अटॅच्ड टू 4 डिफरंट सबस्टिट्यूएंट्स, 4 डिफरंट एटम और ग्रुप ऑफ एटम्स. आता हे जे चारही सबस्टिट्यूएंट आहेत त्यामधले कुठला? एक होता मिथाइल ग्रुप, बरोबर, दुसरा हायड्रोजन, तिसरा क्लोरीन आणि चौथा C2H5 म्हणजे इथाइल ग्रुप. आता यांची अरेंजमेंट स्पेस मध्ये दाखवत असताना काय करायचं? तर यामधला हा क्लोरीन आहे ना, तो इकडे दाखवायचा. कायम लक्षात घ्या, क्लोरीन या बाजूलाच दाखवायचा. का? ते मी कारण सांगणार आहे तुम्हाला एक्सप्लेन करून. क्लोरीन नंतर हे ग्रुप कुठेही दाखवा, CH3, C2H5 आणि हा हायड्रोजन, हा हायड्रोजन. आणि कायरल कार्बन और असिमेट्रिक कार्बन एटम रिप्रेझेंटेड बाय अस्ट्रिक्स. हे विसरायचं नाही, कारण बरेच प्रश्न असे असतात. इंडिकेट असिमेट्रिक कार्बन एटम इन 2-क्लोरोब्युटेन, लॅक्टिक ऍसिड किंवा आणि कुठलं कंपाऊंड दिलं असेल आणि त्यामध्ये त्या कार्बनला 4 वेगवेगळे सबस्टिट्यूएंट अटॅच असतील तर काय करायचं? असिमेट्रिक कार्बन एटम दाखवायचं. लक्षात येते? आता मोलिक्युलर कायरॅलिटी म्हणजे कायरल एटम आणि कायरल मॉलिक्यूल हे दोन्ही आपल्याला बघायचे. कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय? तर त्यामध्ये एक कार्बन हा काय असायला पाहिजे? तर असिमेट्रिक असायला पाहिजे. म्हणजेच तो चारही वेगवेगळ्या सबस्टिट्यूएंटना अटॅच असायला पाहिजे. म्हणजे कायरल मॉलिक्यूल मध्ये ऍटलिस्ट 1 कार्बन एटम हा कायरल असायला पाहिजे. दुसरी कंडिशन काय आहे? त्याची मिरर इमेज म्हणजे आरशात बघितल्यानंतर दिसणारी त्याची मिरर इमेज जी आहे ती त्याच्यासारखी नसते. म्हणजे सुपर इम्पोजेबल, परफेक्टली सुपर इम्पोजेबल नसते. तर ते आता सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे कायरल मॉलिक्यूल contains chiral atom and its mirror image is a non-superimposable. आता नॉन सुपर इम्पोजेबल हा कन्सेप्ट तुम्ही खूप व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला याची मिरर इमेज आणि नंतर ऑप्टिकल आयसोमर म्हणजे काय हे बघणार आहोत. बघा आपण आता anything or molecule perfectly matched to its mirror image, perfectly matched to its mirror image called superimposable. Superimposable म्हणजे काय? Anything or molecule perfectly matched to its mirror image. For example, बघूया आपण. बघा, हे 2 ग्लास आहेत. लक्षात येते? हे 2 ग्लास आहेत. समजा हा ग्लास आहे आणि ही याची मिरर इमेज, ही याची मिरर इमेज. आता मी काय केलं? हळूहळू हा ग्लास या ग्लासच्या पाठीमागे आणला तर तुम्हाला काय दिसून येते की पहिला ग्लास जो आहे
तो दुसऱ्या ग्लासला परफेक्टली मॅच आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल किंवा एनिथिंग अँड इट्स मिरर इमेज perfectly matched. Perfectly matched. Then it is called superimposable mirror image. लक्षात येते, जर कुठलीही वस्तू असेल किंवा मॉलिक्यूल असेल त्याची मिरर इमेज काय होत असेल, परफेक्ट मॅच होत असेल तर काय म्हणायचं, सुपर इम्पोजेबल. आले लक्षात? एनिथिंग or molecule perfectly match to its mirror image. मी डायग्राम पण काढलाय बघा. हा ग्लास आहे आणि त्याची ती मिरर इमेज आहे. कशी आहे? परफेक्टली मॅच्ड टू इट्स मिरर इमेज. मी हा डायग्राम काय याच्यावर नेऊन दाखवू शकत नाही, पण तोच डायग्राम आहे बघा. हा ग्लास मी असा हळूहळू हळू तिकडे आणला तर तुम्हाला दिसतंय की याची मिरर इमेज काय आहे, परफेक्टली मॅच्ड. आणि याला म्हणायचं सुपर इम्पोजेबल. लक्षात आलं? सुपर इम्पोजेबल. आता दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण की नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय. बघा, हा राईट हँड आहे माझा आणि हा लेफ्ट हँड आहे. बघा, जसं मी ग्लास हळूहळू हळू सरकवले तसं मी हात ही माझे हा हात याच्या पाठीमागं हळूहळू हळू सरकवलं तर तुम्हाला असं दिसतंय की करंगळीच्या खाली अंगठा आलेला आहे. त्याच्यानंतर खाली अंगठ्याच्या शेजारचं बोट हे करंगळीच्या बोटाच्या खाली आलेलं आहे. मधलं बोट मधल्याच बोटाखाली आलंय. हे लक्षात ठेवा. क्लोरीन का तिथं घालायचं हे सांगणार आहे मी. त्याच्यानंतर बघा, या वरच्या हाताचं उजव्या हाताचं अंगठ्या शेजारचं बोट हे करंगळीच्या शेजारच्या बोटाखाली आलेले आहे आणि खालच्या बोटाची करंगळी ही वरच्या बोटाच्या अंगठ्याखाली आली. म्हणजे हे दोन्ही हँड हे परफेक्ट मॅच आहेत का? नाही. याची मिरर इमेज ही आहे का? नाही. हे आयडेंटिकल आहेत का? नाही. दिसायला सारखं दिसतंय, लक्षात येतंय, पण परफेक्टली त्याची मिरर इमेज काय होत नाहीये, मॅच होत नाही. आणि याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल. काय म्हणायचं? नॉन सुपर इम्पोजेबल. एनी मॉलिक्यूल और इट्स एनीथिंग और मॉलिक्यूल इट्स मिरर इमेज डज नॉट मॅच परफेक्टली. किंवा मॉलिक्यूल और एनीथिंग does not match perfectly to its mirror image called non-superimposable. बघा, non-superimposable. मी दोन्ही हँडच्या डायग्राम काढलेले आहेत. एक लक्षात घ्या, अंगठ्याला नंबर 1 दिलाय, शेजारच्या बोटाला 2 दिलाय, नंतर 3, 4 आणि 5. हे मी सरकवत इकडे नेलं तर काय होणार आहे, अंगठ्यावर अंगठा येत नाहीये तर करंगळीवर अंगठा जाते. समजतंय? मग ही एनिथिंग ऑर मॉलिक्यूल, आपण आपले 2 शूज किंवा 2 चप्पल बघितले तर त्यांच्या मिरर इमेज सुद्धा काय आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. हे मी पुन्हा पुन्हा का सांगते, आयडेंटिफाय सुपर इम्पोजेबल अँड नॉन सुपर इम्पोजेबल इन फॉलोइंग असे प्रश्न मी काही पुस्तकात पाहिलेले आहेत. लक्षात येते? कारण सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल हा पॉइंट लक्षात आला की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी पुढचं शिकायला अजिबात जड जात नाही. सुपर इम्पोजेबल म्हणजे काय, एनीथिंग ऑर मॉलिक्यूल परफेक्टली मॅच्ड टू इट्स मिरर इमेज कॉल्ड सुपर इम्पोजेबल. एनीथिंग ऑर मॉलिक्यूल does not match perfectly to its mirror image called non-superimposable. म्हणजे कायरल कार्बन कुठला की ज्याला 4 सबस्टिट्यूएंट वेगवेगळे अटॅच आहेत तो कायरल. आणि कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय की ज्या मॉलिक्यूल मध्ये ऍटलिस्ट 1 कायरल कार्बन असेल आणि त्याची मिरर इमेज ही काय असेल, नॉन सुपर इम्पोजेबल.
समजलं? आता आपण काय करूया, 2 क्लोरोब्युटेन मध्ये काय आहे, कार्बन, कायरल कार्बन आहे आणि त्याची मिरर इमेज जी आहे ती नॉन सुपर इम्पोजेबल काढायची. बघा, हा एक मॉलिक्यूल काढला मी, हा दुसरा काढते, याची मिरर इमेज बघूया आपण. याची मिरर इमेज बघूया. नॉन सुपर इम्पोजेबल हा कार्बन इथं काढला मी, बघा CH3. त्याच्यानंतर दुसरा. आता एक लक्षात घ्या, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस काढत असताना हे स्ट्रक्चर सांगितलं मी. आता याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, बघा हा जो आहे कार्बन आहे, हा CH3, इथं क्लोरीन घ्यायचा, कारण मगाशी सांगितलं होतं मी, तुम्ही क्लोरीन इथं घेतला किंवा इथं घेतला तर बरोबर काय होतं, मधल्या बोटाच्या खाली मधलं बोट येतं, त्याप्रमाणे हा फंक्शनल ग्रुप आहे यामधला, त्यामुळे क्लोरीन इकडे घ्यायचा. थोडक्यात असं समजूया की या कायरल मॉलिक्यूल जो आहे, कोण, 2 क्लोरोब्युटेन, यामध्ये क्लोरीन जो आहे तो सेल्फी काढतोय, असं लक्षात ठेवा. बघा आता वेज फॉर्म्युला काढतोय पण इथं, म्हणजे आपल्याकडे जी बाजू आहे ती C2H5 आणि मागची बाजू आहे ती हायड्रोजन, आणि हा कार्बन कसा आहे, कायरल कार्बन आहे. आता या कार्बनची मिरर इमेज काढतोय आपण, कोणासारखी आहे, राईट हँड अँड लेफ्ट हँड. समजतंय? बघा आता हा कार्बन CH3 आहे, इथंच क्लोरीन इकडे घ्यायचा. त्याच्यानंतर बघा हायड्रोजन जो आहे तो, आणि हा जो आहे तो C2H5. कार्बन कसा आहे, कायरल. लक्षात येत आहे, कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज काय आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. लक्षात आलं, सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल, या दोन्ही काय आहे, नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. बघा, रिलेशनशिप बिटवीन कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज. रिलेशनशिप बिटवीन कायरल मॉलिक्यूल, हा कायरल मॉलिक्यूल आहे कारण यामध्ये एक सिमेट्रिक कार्बन एटम आहे, शिवाय याची मिरर इमेज जी आहे ती कशी आहे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे. रिलेशनशिप बिटवीन कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज सिमिलर टू रिलेशनशिप बिटवीन लेफ्ट हँड and right hand. Left hand and right hand, and therefore it is called handedness or chirality. Handedness or chirality. आता optical isomerism. Two or more compounds having same molecular formula, same structural formula, but arrangement of groups or group of atom in a space is different, called optical isomerism. लक्षात येते? ह्यांना जर आपण नंबर दिले, बघा इकडं या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन कुणीकडे, लेफ्ट हँड साइडला, तर इकडं कुठे आहे, राईट हँड साइडला. C2H5 कुठे आहे, लेफ्ट हँड साइडला, तर C2H5 इथं कुठे आहे, राईट हँड साइडला. क्लोरीन इकडं राईट हँड साइडला आहे, तर क्लोरीन इकडं लेफ्ट हँड साइडला आहे. लक्षात येते? पण क्लोरीनला इथं किंवा इथं घ्यायचं नाही. क्लोरीन सेल्फी काढतोय असं लक्षात ठेवा, मी सांगितले, त्यामुळे कधीही विसरणार नाहीये. बघा हा क्लोरीन आहे आणि पुढं
या सगळ्यांची काय काढतोय ती सेल्फी काढतोय असं लक्षात आहे, म्हणजे चुकणार नाही. समजलं सगळ्यांना? बघा परत एकदा, स्टिरिओ आयसोमेरिझम यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम हा कुणाचा टाईप आहे? स्टिरिओ आयसोमेरिझमचा आहे. आणि स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय? टू ऑर मोर कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युली, बट स्पेसियल अरेंजमेंट or arrangement of atom or group in a space is different, called stereoisomerism. आणि यामध्ये आपण काय बघितलं? कायरल ऍटम अँड मोलिक्युलर कायरॅलिटी. तर यामध्ये एक्झाम्पल आपण 2-chlorobuteneचं घेतलं, नंबरिंग दिलं, प्रत्येक कार्बनला असणारे अटॅच असणारे ऍटम किंवा सबस्टिट्युएंट्स लिहिले, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4. त्यावरून आपण सिमेट्रिक कार्बन आणि असिमेट्रिक म्हणजेच कायरल कार्बन म्हणजे काय बघितलं. तर कार्बन 1 ला हायड्रोजन हे सिमिलर ऍटम त्यामध्ये होते, मग असे सांगितलं मी कसं आहे सिमेट्रिक. 3 नंबर कार्बनला पण सिमिलर ऍटम, म्हणजे एनी कार्बन कॅरीज सिमिलर ऍटम और ग्रुप कॉल्ड सिमेट्रिक कार्बन. मग असे कोण कोण होते? कार्बन 1, कार्बन 3 आणि कार्बन 4 हे कसे होते? सिमेट्रिक कार्बन होते. तर कार्बन 2 जो आहे त्या कार्बनला अटॅच असणारे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम काय होते? डिफरंट, आणि म्हणून तो कसा होता? असिमेट्रिक. आणि असिमेट्रिक कार्बनलाच काय म्हणायचं? कायरल कार्बन. कायरल कार्बन मीन्स कार्बन विच कॅरीज 4 डिफरंट ऍटम्स और ग्रुप ऑफ ऍटम्स. त्याच्यानंतर कायरल मॉलिक्यूल बघितलं आपण. कायरल मॉलिक्यूल यामध्ये ऍटलिस्ट 1 कार्बन काय असायला पाहिजे? कायरल असायला पाहिजे. आणि दुसरी कुठली गोष्ट? तर त्याची मिरर इमेज जी आहे ती नॉन सुपर इम्पोजेबल असायला पाहिजे, म्हणजे काय? डज नॉट मॅच परफेक्टली टू इट्स मिरर इमेज. त्याच्यासाठी मी तुम्हाला सुपर इम्पोजेबल म्हणजे काय सांगितलं? म्हणजे एनिथिंग or molecule perfectly matched to its mirror image called superimposable. आणि नॉन सुपरइम्पोजेबल म्हणजे anything or molecule does not match perfectly to its mirror image called non superimposable. आणि त्याच्यानंतर आपण 2-chlorobutate मधला जो कार्बन आहे अल्काइल हॅलाइड मध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे? sp3. आणि त्यामुळे त्याची जॉमेट्री जी आहे ती टेट्राहेड्रल आहे, म्हणजे त्यामधला बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट आहे. आणि म्हणून त्याची स्पेस मध्ये असणारी अरेंजमेंट आपण लिहिली. त्याच्यानंतर त्याची मिरर इमेज आपण पाहिली. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? तर relation between chiral molecule and its mirror image is similar to relationship between right hand and left hand, and therefore it is called handedness or chirality हे सांगितलं. आणि आता लास्टला बघा, ऑप्टिकल आयसोमर डिफर फ्रॉम इच अदर बाय मेजरेबल प्रॉपर्टी इज कॉल्ड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. जर का काय कळलं नसेल तर परत मला विचारा.